इथे मी लसूण, खोबरं, कोथिंबीर बारीक करून घेतलेलं आहे. आता इकडे आपण टोमॅटोची प्युरी आणि कांदा टोमॅटो प्युरी, त्याच्यामध्ये थोडंसं आलं आणि कढीपत्ता मी टाकलेला आहे. ते सगळं एकत्र बारीक करून घेऊयात आपण. हे बघा, हे छान असं बारीक केलेलं आहे. हे सगळं मी आता एका डिशमध्ये काढून घेते. इथे लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि इथं कांदा टोमॅटो, आलं, कढीपत्ता त्याची केलेली प्युरी बाजूला केलेली आहे. आता इथं मी ते तवा तापत ठेवलेला, त्याच्यामध्ये आपण ऑइल ॲड करूयात. आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला थोडासा अगदी कांदा टाकूयात आपण. त्याच्यामध्येच हिंग आणि हळदसुद्धा मी टाकलेला आहे. कांदा ब्राऊन झालेला आहे. आता त्याच्यामध्ये ती प्युरी टाकूयात आपण. टोमॅटो, कांदा, आलं आणि कढीपत्त्याचं जे बारीक केलं ना, ते मिश्रण आता टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. ते व्यवस्थित चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये आता लसूण, खोबरं आणि कोथिंबीर जे बारीक केलेलं ते पण टाकून घेऊयात. आणि हे चांगलं तेलात ना मस्तपैकी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता मसाला पण चांगला परतून झालेला. आता त्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकणार आहोत. घरी केलेला घाटी मसाला तो टाकणार आहे मी. 2 चमचे फुल टाकणार आहे. तुम्हाला कसं तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. मी 2 चमचे टाकलेलं आहे. झणझणीत जसं छान लागतं म्हणून मी 2 चमचे आणि थोडंसं अगदी वर पण टाकलं आहे. तुम्हाला कसं तिखट लागते तसं टाका तुम्ही. आता हे तिखट चांगलं त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि मीठसुद्धा ह्यातच टाकणार आहे मी, बारीक मीठ. तुम्ही मोठं मीठ पण टाकू शकता. बारीक मीठ पण मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपण परतून घेऊयात. एकदम सिंपल रेसिपी आहे, वेगळं असं काही नाही आहे, पण म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूयात. आता आपण मीठ थोडंसं मला कमी वाटलं म्हणून थोडंसं मी टाकले. आवाज माझा जरा वेगळा येत असेल, सर्दी झाली त्याच्यामुळं आवाज पण माझा बसलेला आहे. आता याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे. कशी कन्सिस्टन्सी हवी त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. मला म्हणजे असं बरोबर असं जास्त पातळ पण नको आहे आणि जास्त घट्ट पण नको आहे, त्याप्रमाणे मी पाणी टाकलेलं आहे. तुम्ही पण त्यानुसारच टाकू शकता पाणी. याला उकळी आली की तुम्ही थोडासा मसाला याच्यातला काढून ठेवू शकता. जर कोणी नॉनव्हेज खात नसेल किंवा कोणाला अंडी खायची इच्छा नसेल तर हा मसाला पण खूप छान लागतो भाकरीसोबत. आता एका बाजूला हे आमचं अंडी वगैरे काही पण नॉनव्हेज असेल ते आम्ही या भांड्यातच करतो. आता हे मस्तपैकी अंडी त्याच्यामध्ये कट करून टाकलेले, चांगली परतून घ्यायची. त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकलेले आहेत मी. मसाले म्हणजे काश्मीरी मिरची मसाला, त्याच्यानंतर गरम मसाला थोडासा आणि धणे जिरे पूड त्याच्यामध्ये टाकलेले आहे. आणि हे सगळं टाकून मस्तपैकी परतून घेतलेलं आहे. थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे, जास्त नाही टाकायचं, अगदी थोडंसं टाकायचं. 2 ते 3 मिनिट असंच परतून घ्यायचं छानपैकी त्याच्यामध्ये. आता आपण मगाशी जी आपण केलेली ना ही भाजी टाईप, म्हणजे हे सगळं आपण मसाला जो आहे केलेला अंड्याचा, तो सगळा आता त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. मी ह्याच्यामध्ये नाही टाकणार आहे कारण हे आमचं नॉनव्हेज करतो ते भांडं आहे, म्हणून आता ह्याच्यामध्ये मी सगळे हे टाकते. तुम्ही त्याच्यामध्ये पण डायरेक्ट टाकू शकता. मला हा तवा हे करायचं नव्हता, नॉनव्हेजसाठी आमची वेगळी भांडी आहेत, सो मी त्याच्यामध्ये ते टाकलेलं आहे. हे बघा, हे सगळं मी त्याच्यात टाकून घेतलेलं आहे. आता आपण परत हे शेगडीवरती ठेवूयात, थोडा वेळ उकळी येऊन देऊयात आणि तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता ते. जय श्रीराम. हे बघा, आता मस्तपैकी उकळी आलेली आहे. मस्त दिसते एकदम, असं वाटते कधी एकदा खाते, मस्तपैकी भाकरी बरोबर खाणार आहे. झालेले आहेत तयार आपला अंडा मसाला म्हणा, एग मसाला म्हणा किंवा काहीही पण म्हणा, भरलेला अंड म्हणा, पण खूप छान झालं. ओके, बाय बाय. या जेवायला सर्वांनी. मस्तपैकी भाकरी, कांदा आणि अंडा मसाला. खूप छान, मस्त.